तर आम्हाला सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटतं की आमच्यामुळे दुःखच आहे आम्हाला शेवटी ते सहज आहे आमच्या मनामध्ये की आमच्या बॅचचा निकाल खूप कमी लागला. असो, आमची सुद्धा एक खंत अशी होती की म्हणजे बोलण्यात आलं नाही कोणाच्या की त्या शाळेत आपण बसायचो. त्या नाही खालच्या जुन्या शाळेमध्ये बसतो नाही तिथं नव्हतं. ह्या शाळेच्या वेळेस बांधकाम चालू होतं आणि ह्या शाळेमध्ये सर आमच्या बॅचने बांधकामामध्ये सुद्धा खूप मोठा सहभाग घेतला होता. पाणी मारणं असेल, मुली बांधणे असेल, हे काम सुद्धा ह्या विद्यार्थ्यांनी केलेले. पण आम्हाला ह्या शाळेमध्ये बसण्याचं भाग्य मिळालं हे एक आमची सहल आहे आणि आज ती इच्छा आमची पूर्ण झाली. तसेच शाळेला इथून पुढे सरांनी एक आपल्याला आव्हान केलेलं आहे. ते आव्हान आपण सर्व मिळून आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. शाळेला एक छोटं सहकार्य करायचं आपल्याला, ते सुद्धा आपण पूर्ण करूया. आणि इथून पुढे सर असंच आपलं सहकार्य आम्हाला लाभो, तुमचं मार्गदर्शन लाभो. सरांचा अनुभव खूप दांडगा आहे. सरांनी भारत भ्रमण केलेलं सांगितलंय, तशीच आम्हाला सुद्धा संधी मिळो. जे अजून झालेलं नाही ते करण्याचा आम्ही नक्की सर प्रयत्न करू. आणि म्हणतात बरोबर आहे सर की पर्यटन केल्याशिवाय बाहेरचं जग समजत नाही. तर सर्वांनी पर्यटन करावं, आपले छंद जोपासावेत अशी मी सर्वांना एक सांगणं आहे माझं. आणि यानंतर आपला समारोपाकडे आपण जात आहोत. तर पुढचा आभार प्रदर्शनाचं काम आपल्या बॅचची विना जगताप हिने करावं असे मी त्याला विनंती करतो. सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही मला ह्या लायकीचं समजला की मी सगळ्यांचे आभार मानू शकते. मी खरं तर ह्या बॅच नंतर काय म्हणतात तर माझं आभार सुरू करण्याबद्दल मला मान्य काय म्हणतात माझे गुरुजन वर्ग खरं तर सगळ्यांनी मुख्याध्यापक जगताप सर तर माझ्यासाठी सुहास दादा आणि पाहुणे सर हे सगळे आवडीचे. आणि ह्या दोघांचा रोल एक वेगवेगळे व्यक्तिमत्व आहे, प्रत्येकाचा रोल वेगळा असतो. सुहास दादांना काय वडिलांचं काम केलं, कुठलंही घर चालवताना किंवा मुलांना मोठं करताना कायम वडिलांचा सगळ्यात मोठा भाग असतो. तो कायम काय म्हणतात ना पडद्यामागचा शिल्पकार असतो. त्याला आयुष्यात खूप दुःख असतात, ते सर्व बागत असताना त्यालाही दुःख होत असतं. आणि आईचं काम हे पाहुणे सरांनी केलं असं मला वाटतं की हे सगळं करत असताना हातात तुम्ही करू शकता. मायेची भूमिका म्हणतात ना की पाहुणे सरांनी दिली आणि ती आमचं कर्तव्य म्हणतात ना हे कम्प्लीट केलं सर. तेव्हा पहिल्यांदा माझा मानांचं काय म्हणतात बंधन तुमच्या दोन्ही करूनच्या पाय मी करते आणि माझं आभार प्रदर्शन सुरू करते. फुलांनी फुलांचे मन आज पहा जगले, फुलांनी फुलांचे मन आज पहा जगले. अशा या मंगल प्रसंगी आभार मानते आपले, अशा या मंगल प्रसंगी आभार मानते आपले. कुठल्याही वाक्याची म्हणतात ना कुठलंही वाक्य पूर्ण जोपर्यंत आपण पूर्णविराम देत नाही पूर्ण होत नाही. तसं ह्या इतका सुंदर प्रोग्राम झाला, इतकं सगळं छान झालं की आज मी पण भरून पावले. आणि ह्याचा जो शेवट करण्याची संधी तर तू मला दिली सचिन आणि तू